गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यगडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता वाजले गाईज 8:30. सो लवकर आवरून झालं गाईज. सो ताईला पण ड्रॉप करायचं आहे तो ऑफिसला गाईज, तिला पण लवकर जायचं आहे ऑफिसला. सो चला मला पण जायचं आहे. सो आता नाश्ता वगैरे करतो आणि लवकर ऑफिससाठी निघतो गाईज. काल रात्री तर लवकर झोपलो, बरं झालं लवकर उठलो मी, पण झोपच लागत आहे. पण काय करायचं गाईज, ऑफिसला तर जावंच लागेल. बाय. सो गाईज पोचलो आहे गाईज ऑफिसला. तुम्हाला ब्रेकमध्ये भेटतो. बाय बाय. गाईज ब्रेक झाला आहे, वडापाव घेतला आहे, मित्रांसोबत बसून आहे, नाश्ता करतो. बादशाह अरे 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 कॉफी पी रहा भाई. कॉफी पी रहा है क्या भाई? तो गाईज जस्ट जेवण झालं आता. सचिननं पराठे 1 नंबर आणले होते. पराठा बहुत पसंद आहे मुझे. चला गाईज डॉगडमध्ये भेटतो गाईज तुम्हाला 6:30 वाजता. सो गाईज ऑफिस इज लॉग आउट झालं. ऑफिस गाईज 6:30 वाजले. रोहिणीताईचा पण फोन आला होता, रोहिणीताईचा पण ऑफिस झाला आहे. सो रोहिणीताई पण वेट करताय गाईज बाहेर. रोहिणीताईला घेतो, मी जातो घरी गाईज. चला जाऊया घरी. गाईज घरी आलो आहे, पण रोहिणीताईनं मन खुश केलं आहे गाईज. बघा गरमागरम मॅगी. अरे बाप धुवा बघ किती येते रोहिणीताई. आरामात का मस्त मॅगी वगैरे खाल्ली. आता असंच मी विचार करत होतो की काल तर बरोबर ब्लॉग बनला नाही. काल लवकरच ब्लॉग एंड केला आणि आता थोडासा वेळ आहे तर ब्लॉग बनवू म्हटलं. सो आता ताईनं मस्त इथं कपडे वगैरे धुवायला टाकले होते, वॉश झाले वाटते. आणि सगळ्यात पहिले तर लाईट बंद करू दे मला, तर रोहिणीताई बोलणार का की याचं रिझन लाईट बिल खूप आलं आहे. सो त्यामुळे म्हणून बघा गाईस, इथं आम्ही सामान ठेवले आहे, तुम्ही बघू शकता. हे फॅन वगैरे, पण फॅन लागू नाही तर इथं असं सामान. तिथं शूज आहे आणि इथं आमचा बंटू दादा. बघा बंटू भाऊ, कृष्णा भाऊ. बघा कृष्णा भाऊ झोपून आहे, त्याला उठवायचं आता. कृष्णा भाऊ उठ जाओ. हरिद्वारहून आणलं होतं, मला मम्मीने घेऊन दिलं होतं हे कृष्णा दादा. मी पण विचारच करत आहे की कसा ब्लॉग बनवू, काय बनवू, काहीच कळत नाही. जसं बनत आहे तसं करत आहे, मी प्रयत्न करत आहे. असं नाही की ब्लॉग नाही बनवणार, ब्लॉग बनवणार. माझं लाईफ विथ आदित्यमध्ये तर म्हणजे रोज सेम ब्लॉग्स पडत आहे गाईस. काही चेंज नाही होतं, काही नाही होतं. पण मी पण बेश्रम आहे गाईस की बनवतच आहे गाईस. काय करायचं गाईस, ट्राय करू तेव्हाच काहीतरी करू गाईस. म्हणून असं तर नाही थांबून नाही आहे मी. काय बोलली हे बॅग कशाला वाटली, बॅग बोलली झाली होती गाईस. आता बॅग ठेवू आपण, त्याच्यामध्ये सामान वगैरे टाकू आपण. मला ही बॅग दिली आहे गाईस. तुम्ही बोलणार का, सुकवायला टाकली होती, सुकली बॅग. पण ह्या बॅगची तुम्हाला सांगतो, ही जी बॅग होती मला पप्पाने दिली होती. आणि मी कुठल्या क्लासमध्ये होतो, 6वीमध्ये होतो गाईस स्कूलमध्ये. तेव्हापासून तर आतापर्यंत आहे. स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, कामावर, ऑर्डर वगैरेवर गेलो तर हीच बॅग राहायची. त्यानंतर हिला पण घेतलं, ही पण सोबतीला होती. आता याच्यामध्ये आपण सामान भरून देऊ. सामान म्हणजे काय, ऑफिसचं सामान गाईस. आय कार्ड वगैरे, पॉकेट वगैरे सगळे याच्यामध्येच असते ना. त्यामुळे परफ्यूम अजय सरने दिला होता मला. ह्या बॅगचं म्हणजे गाईस बघा ना, किती वर्ष झाले. म्हणजे मी 7वीला होतो, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13वी, 15वी ग्रॅज्युएशन झालं. म्हणजे 10 ते 12 वर्ष झाले आहे गाईस बॅगला. किती सोबतच आहे आपल्या.
बरोबर ठेवायचं बॅगला. सोबतच असते काहीच माझी बॅग ही पण असते मला छोटू, पण जेव्हा ही वॉश वगैरे सुकवायला टाकलं तेव्हा ही असते छोटू माझ्यासोबत. ही पण चांगली बॅग आहे, रेड कलरची छोटू बॅग. माझ्या गोष्ट नाही काय की 10 ते 11 वर्ष झाले बॅगला, आणि ते पण सोबत आहे माझ्या. नाहीतर कसं काय थोडंसं पण तुटलं वगैरे तर मी चेंजच केली असती ना, पण नाही. ही पण खूप वेळा म्हणजे याची शिलाई वगैरे निघली तर मी हिला बरोबर केलं आहे. पण खूप कामाची बॅग आहे ही माझ्यासोबत आत्तापर्यंत आहे. हां, टॉपिक भेटला काहीच, बॅगवरून टॉपिक भेटला की आपल्या बॅगला खूप वर्ष झाले आहे, 10 ते 11 वर्ष झाले आहे सोबतच आहे. आजचा टॉपिक भेटला आहे गाईस की आज बॅगसाठी हा ब्लॉग जे काय आहे ते. रोहिणीताईनं बॅग दिली, सुकवायला टाकली होती काहीच, बॅग दिली, त्याच्यावर टॉपिक आला. चांगला आहे, विचार करून करून थकलो होतो, आता बॅगवरच एक व्हिडिओ बनला. सो गाईज मूवी बघायची इच्छा झाली, आपण मूवी बघू आज. काय बोलली का? कपडे मॉर्निंगला काढू का? ठीक आहे, मॉर्निंगला काढून यार. फोन चार्जिंगला लावतो ताईचा. तर विचार आला आहे कुठली मूवी लावायची, बघू आता. यूट्यूबला सर्च करू, लावू कुठली मूवी आणि बघू. ते गाईस ॲमेझॉन प्राईमवर बघितल्या, MX प्लेअरवर बघितल्या, पण कळत नाही गाईस कुठली मूवी लावू. सो गाईस आता मला झोप लागत होती, पण झोपायचं पहिले म्हटलं ब्लॉग एंड करून घेऊ. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सच राहू द्या. सो गुड नाईट अँड बाय बाय.